बरेच लोक इथं आहेत जे प्रार्थनेला जायचं धाडस ठेवत नाहीये, कारण तुमचं पाप तुम्हाला टोचणी देते. पण लक्षात ठेव, येशूचं रक्त आजही फ्रेश ताजं आहे. येशूचं रक्त आजही तुला धुवून, तू 80 वर्षाचा जरी म्हातारा आहेस आणि आज जर तू खरा पश्चाताप करणार आहेस, तू बघ जेवढे वर्ष उरले ते सगळ्या 80 वर्षाचा त्रास विसरून देईल. एवढं परमेश्वर महान काम करू शकतो. स्तोत्रसंहिता 51 मध्ये लिहिलंय 7 वचन, शुद्ध करणारे रक्त माझ्यावर शिंपड, म्हणजे मी पुन्हा शुद्ध होईल. स्तोत्र 51:7, आजोबाने माझा पापमल काढ, येजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आमेन, आमेन. स्त्री असो वा पुरुष, येशूचं रक्त तुला शुद्ध करतं. फोनमुळे खूप पाप झालंय, चुका होत गेल्यात. आज कबूल करण्याची वेळ आहे. कोणीच नाही म्हणू शकत की मी पाप नाही केलं. कोणीच नाही म्हणू शकत की माझ्याकडनं चूक झालेली नाही. कोणीच नाही म्हणू शकत की मी माझ्या सत्कृत्यांनी आजपर्यंत जिवंत आहे. किंवा कोणीच म्हणू शकत नाही की मी चांगले दान धर्म केले तर माझं पाप क्षमा होईल. येशू ख्रिस्ताचं रक्त तुला शुद्ध करतं. येशू ख्रिस्ताच्याच बलिदानामुळे पापाची क्षमा होते. आपण नेहमी बघतो उदाळू पुत्र, उदाळू पुत्र, उदाळू पुत्र, भटकलेला पुत्र, भटकलेला पुत्र. परत 2 पुत्र घेऊया आपण. एक भटकून गेलेला आणि एक बापाजवळ असलेला. एका बापाला 4 मुलं होती. किती? क्या ऐकताय तुम्ही? खूप शांत, पण काय बघताय ते मला नाही माहिती. जरा जास्त शांत ऐकताय. एका बापाला 2 मुलं होती. एका मुलाने काय केलं? माझा हिस्सा मला देऊन टाका, मला तुमच्या बरोबर राहायचं नाहीये. त्याने बॅग बिग भरली, पैसे घेतले आणि निघून गेला. एक मात्र बापाजवळ होता. एक मात्र कोणाजवळ होता? आणि बायबल असं सांगतं की तो जो मुलगा होता खूप आज्ञाधारी होता. म्हणजे जर मी म्हटले ना की एक कपडा उचल तर तो उचलल, पाय दाब तर तो दाबल. म्हणजे सगळं बापाचा कारभार पाहणारा एकदम आज्ञाधारी मुलगा होता. ह्याने काय केलं? मजा मस्ती निवडली. ह्याने काय केलं? जगात राहणं निवडलं. पोरी बनवल्या, सोबत ठेवल्या, पैसे घेतले, सोबत ठेवले. जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर सगळे हॉटेल खादाडून काढले. जयसिंगपूर मध्ये एक ठेवली मुलगी, कोल्हापूरची वेगळी, सोलापूर वेगळी, सांगली वेगळी, चांगली पण वेगळी. जवळ पैसे होते तोवर मित्र पण जवळ होते. पैसे संपले म्हणा, पैसे संपले है ना. काही काहींच्या येता येता भाड्याला पण पैसे नव्हते. तुमच्यामध्ये कोणाला तरी येता येता संपले. जायची चिंता करू नको, देव तुला नेणार आहे. सगळं केलं ह्यानी. आता काय करतो माहिती का? डुकरांची चरवाई. काय चारतोय? जोरात बोला ना. तुमच्या इथं नाही का डुकर? हा, आणायचं का कुत्र्यासारखं इथं ठेवायचं? एक डुकरांची चरवाई करायला लागला. आता भूक इतकी लागली की डुक्कर खात असणाऱ्या शेंगा पण तो खायला लागला. पैसे संपले, हॉटेलवाला थोडी आता घेणार आहे.
आणि काय झालं, त्याला त्याच्या बापाची आठवण आली, मन वळालं त्याचं. जगातला सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे हृदय बदलणं आहे. खूप छोटा आमेन आहे तुमचा. जगातला सगळ्यात मोठा चमत्कार, तुझं हृदय बदलला ना, देव खुश. याचं मन बदललं आता. याला असं वाटलं मी जातो माझ्या बापाच्या घरी, पण जाऊ तरी कसा? मी तर माझा सगळा हिस्सा घेतलेला आहे, माझ्या वाटेचं होतं नव्हतं ते सगळं घेऊन आलेलं आहे. मी जाऊ तर कसा जाऊ माझ्या पित्याच्या घरी? पण हा मात्र आपल्या बापा बरोबर आहे, बापाची सेवा करत आहे, मेंढरं चारत आहे, शेती करत आहे, बैलांची रखवाली करत आहे, जे सांगल बाप ते करत आहे, रोज रात्री बापाचे पाय दाबत आहे, त्याला जेवायला देत आहे, त्याच्या नोकरांची पैशाची सगळी काळजी करत आहे. आज्ञाधारक मुलगा आहे. ह्याने सगळं 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 उडवलं. बापाच्या घराची आठवण आली तर म्हटलं बापाने घेतलं नाही तरी चालेल, नौकर बनून तरी जातो मी, नौकर बनून तरी मी माझ्या बापाच्या घरी जातो. आला. कसा आला माहितीये? असा टाईट फिट गेला होता मस्त, पण मळलेला, डुकरांचा वास, मळाचा वास, पोट खोल गेलेलं, सगळं शरीर नाश पावलेलं, आत्मा दुखलेला, निराश, डाऊट मध्ये. बाप हकलून तर नाही देणार, डाऊट मध्ये आहे. मला जर चिडले तर काय करू मी? मला हकलून दिलं, मला घेतलंच नाही तर जाऊ द्या. मी काय करतो, त्यांना सांगल दासासारखं तरी मला ठेवा तुमच्या घरी. पण तो मुलगा इकडं आला. आणि बापाने पाहताच दरवाजा लावला. आमेन. आश्चर्याची गोष्ट ही होती, जेवढा तो बापाला भेटायला आतुर होता, तेवढा बाप माझा मुलगा परत येईल ह्या विश्वासाने दारातच उभा होता. त्याच्याकडे एकच होप होती, त्याचा बाप. आज तुमचा बाप तुमचा येशू आहे. आजही तो तुझ्यासाठी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. आज पण आपण नेहमी या मुलाबद्दल बघतो, हरवलेला सापडला, हरवलेला. बापाने त्या मुलाचं स्वागत केलं. जो हरवलेला होता तो सापडला. त्याच्यासाठी धष्टपुष्ट मेजवानी तयार केली, त्याला चांगले कपडे घातले, त्याला चांगली चप्पल घातली, त्याला चांगली अंगठी दिली सोन्याची, आणि मोठी मेजवानी ठेवली. आणि तिकडून मुलगा आला, मोठा मुलगा आला, आणि त्याला ते आवडलं नाही. म्हणा ते आवडलं नाही. काय नाही आवडलं? तो घरी आला. ठीक आहे, आला तर आला. जर तो मुलगा घरी आलाच आहे, तर तू एवढं मोठं वासरू कापून, त्याला कपडे घालून, चपला देऊन, अंगठी देऊन स्वागत का केलं? आणि म्हणून तो निराश झाला. हीच गत झाली विश्वासणाऱ्यांची. हा घराबाहेर हरवलेला पुत्र, हा घरात हरवलेला पुत्र. अंडरस्टँड? हा बापा सोबत होता, पण बापासारखं हृदय त्याच्याकडे नव्हतं. आज खूप लोकांना वाटतं आम्ही चांगलं करतोय, पण हे बघ, काय तू पित्याला प्रसन्न करत आहे का? तुझा बाप ज्या गोष्टींनी खुश आहे त्याच्यात तू खुश आहे का? पण तो मोठा मुलगा खुश नव्हता. त्याच्या
त्याच्यामध्ये स्वार्थीपणा आला होता. आणि तो बापाला काय म्हटला, मी आजवर तुमची एवढी सेवा केली, तुम्ही कधीच माझ्यासाठी मेजवानी ठेवली नाही आणि तुम्ही त्याच्यासाठी मेजवानी ठेवली. बाप म्हणतो, अरे असं काय बोलतो? नाही, मला उत्तर द्या तुम्ही. मी कधी गेलो बाहेर मुलांमध्ये हिंडक्या मारायला, मी तर तुमच्या शेताची नांगरणी करत होतो, पण तुम्ही कधीच मला बोलवून माझ्यासाठी चांगलं जेवण बनवलं नाही. आणि आज तो एवढा घाणेरडे काम करून आलाय आणि तू त्याच्यासाठी एवढी मोठी मेजवानी ठेवली. बाप म्हणतो, अरे चिडू नको रे, तू माझ्या बरोबर आहेस, तू माझ्या सोबत आहे. तो म्हणतो, नाही, मला तुमचं हे पटलेलं नाही. हा घरात हरवलेला मुलगा. अशी गत झाली आहे विश्वासणाऱ्यांची नापली. देवाला ओळखतोय, वचन माहिती आहे, पण देवाचं हृदय अजून आपल्यामध्ये आलेलं नाही. हा पण खुश झाला पाहिजे होता, माझा भाऊवाला. हा पण खुश झाला पाहिजे होता की एकाचं तारण झालेलं आहे. आता हा म्हणाल, मी चुकलोच नाहीये, तुम्ही काय कशासाठी माझ्या वडिलांना सॉरी म्हणू? हा तर चुकला, याला माहितीये, हा क्षमा मागतोय, हा आलाय, गपचूप बसलाय, नम्र झालाय. पण हा जो घरातलाच कलिसियातलाच विश्वासणारा आहे, कुढत आहे. हा इथलाच आहे, बापा बरोबर राहून बापाचा स्वभाव त्याच्यामध्ये आलेला नाही. शास्त्र हातात घेऊन शास्त्राचा स्वभाव आपल्यामध्ये आलेला नाही. बापा बरोबर आहे, पण बापापासून हा सुद्धा खूप लांब आहे. त्याला 2 पुत्र होते, हे नेहमी लक्षात ठेवा. एक जे जगिक बाहेर भटकलेत ते वेगळे, आणि जे विश्वासणारे आहेत, विश्वासू असूनही भटकलेले ते वेगळे. याने पश्चाताप केला, परमेश्वराने त्याला आशीर्वादित केला. पण आपली गत या मोठ्या मुलासारखी होते, मी चुकी केलेली नाही. जसे हे प्रकटीकरण मला मिळालं, मी म्हटलं, देवा, मी तो मोठा मुलगा असू शकते. कदाचित तुझी सेवा करत असता असता मी तुझ्या इच्छेला पायाखाली तुडवला असेलच. आपल्याला वाटतं आम्ही विश्वासात आहोत, आम्ही सेवेत आहोत, आम्ही प्रत्येक गोष्टीत आहोत, पण काय आपण देवाच्या हृदयाचे आहोत का? फक्त जगिक लोकच भटकलेले नाहीत, तर बापाचा घरात राहणारा आज्ञाधारक मुलगा पण भटकलेला होता. त्या बापाला दुःख झालं नसेल का? होतच. आज होऊ शकतं 30 वर्ष झाली असेल तुम्हाला प्रभूमध्ये येऊन, पण अजूनही देवाच्या इच्छेत तुम्ही चालत नसाल. तो मोठा मुलगा घरातच हरवलेला. अजूनही आपण आपल्या चुका सुधरवल्या नसतील, पण आज 26 तुझा आणि देवाचा ठेव. हा वर्ष तुमचा आणि परमेश्वराचा ठेवा, की नाही प्रभू, मी अति धार्मिकतेमुळे पण हरवून जाऊ शकतो. आणि देवाजवळ या, खरा पश्चाताप करा, देवा पुढे नम्र व्हा. आज ही वेळ आहे की तुम्ही देवा पुढे नम्र झाले पाहिजे. मी तुम्हाला सांगते, आज जो दिवस तुम्ही खरा पश्चाताप कराल, आजार बरे होतील, मार्ग मोकळे होतील, बहिरे ऐकायला लागतील, मुके बोलायला लागतील. तुझं हृदय देवाकडे वळव मुला. देवाच्या सानिध्यात बस. दावीद राजाला आठव, पाप केलं पण देवाच्या सानिध्यात आला. आणि ह्या मुलाला पण आठव, जो मोठा आहे, जो घरातच हरवलेला आहे. हालेलुया.
एक दिवशी प्रार्थना करत असताना कधी कधी आपल्याला वाटतं आम्ही 8-8 तास प्रार्थना करतो, देव खुश असेल, पण तसं नाहीये. देवाच्या घरात राहून देवाच्या हृदयापासून लांब आपण झालेलो असतो. किती लोकांना वाटतं आज माझ्याशी देवाने बोलावं. आज ती भिंत तोड जी तुझ्यात आणि देवात अंतर घेऊन आली आहे. तुम्ही घरात हरवलेले असू शकता आध्यात्मिक रीतीने, आणि तुम्ही बाहेर जगिक दृष्टीने पण हरवलेले असू शकता. आज तुझा येशू तुझ्या दाराशी ठोठावत आहे. नम्र हो आणि प्रभू जवळ ये. मी तुम्हाला 10 मिनिटं देणार आहे. जे खरोखर आपल्या मनाला खात होते, चुका झाल्यात म्हणून देवाजवळ जायला भीत होते, आज प्रभू स्वतःहून तुझ्या जवळ आलाय. आज प्रभू स्वतःहून तुला बोलतोय की गप्प राहू नको. जो इसम आपले पाप कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया केली जाते. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी पाप केलेलं नाही. 10 मिनिटात ह्या जागेचं वातावरण बदलेल जर तुम्ही खऱ्या पश्चातापात गेले. मी सुद्धा जाणार, कारण देवाला वळालेले म्हणून फार आवडतात. जे हृदय म्हणताना मी आजपासून ती चूक करणार नाही, आज ती संधी आहे ते सोडून द्यायची की प्रभू तू आणि मी, मला तुझ्या जवळ घेऊन चल. शौलासारखं करायचं नाही. काय नाही करायचं की मी चुकलेलो नाही. त्या मोठ्या मुलासारखं करायचं नाही जो बापाच्या घरात असून बापाच्या इच्छेला धिक्कारत होता. लांब होता तो बापाच्या हृदयापासून. लांब झालो आपण देवाच्या उपस्थितीपासून, फक्त एका गैरसमजामुळे की मी चुकलेलो नाही. रोज जा प्रभू पुढे आणि दया मागा. रोज आपल्या जागेवर उभे राहा. आणि जर परमेश्वर तुम्हाला सांगत असेल तर आपल्या गुडघ्यावर या आणि पश्चाताप करा. जर आज प्रभू तुमच्याशी बोललाय, पश्चाताप करा. या पुढे या. आपली जागा सोडा. देवाच्या सानिध्यात या. कम ब्रदर. आज एक पण आला आणि एकाचंही मन वळालं ना तरी देवाला ते खूप पुरेसं आहे. खूप पुरेसं आहे. आपले हात उभारून प्रार्थना करा. आपल्या गुडघ्यावर या. सर्व चुकांची क्षमा मागा. की प्रभू कळत ना कळत अनेक चुका मी केल्यात, मला क्षमा कर. अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे. अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे. Thank you, Lord. शरवांती नमः स्तोत्र. तुझा ताबा घे पवित्र आत्मा. तुझा ताबा घे. आज ते हृदय बदल जे कठीण आहे. आज ते हृदय बदल परमेश्वराचे कठीण आहे.
देव बदलत आहे, देव परिस्थिती बदलत आहे. शकरमा संदरेरे अंदनमा शुकुंदनमा सेरी अंदनमा सखंदनमा. ज्या बहिणीला ज्या भावाला पुढे यायचं आहे की तुम्ही अधिक चांगल्या रीतीने करू शकता, प्लीज काम, आपली जागा सोडा आणि पुढे या. आज परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर येईल आणि तुम्हाला बळ प्राप्त होईल. जर तुम्ही गुडघ्यावर येऊ शकता, गुडघ्यावर या. आपलं नातं देवाबरोबर दृढ करा. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, सर्व मिळून. और जो तुझसे दूर हुआ था, अपनी राह पर चलाया, तूने मुझे है छुड़ाया. अपनी राह पर चलाया, मैं धन्यवाद करता रहूंगा. हाथ उभारो. तुझ्या लोकांवर दया कर प्रभू, तुझ्या लोकांवर दया कर. रहूंगा. धन्यवाद, 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 धन्यवाद. तुम्हाला माहितीये मला काय जाणवतंय? असं कठोर हृदय झालं, माझं स्वतःचं कठोर हृदय झाल्यासारखं मला जाणवतंय. ही दशा तुमची असू शकते. देवाच्या वचनात लिहिलंय, देवा जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. देवा जवळ ये म्हणजे तो तुझ्या जवळ येईल. आज प्रभूला म्हणा, मी इथे आहे प्रभू, मला एक संजीवन बनव. आज माझं हृदय बदल, माझ्यातला कठोरपणा काढून टाक प्रभू, माझ्यातलं ते पापी भावना काढून टाक प्रभू. अनेक चुका आपण करतो आणि त्या आपण कबूल करत नाही. लिहिलंय, एका मुक्यामधून दुरात्मा निघून गेला. बहिऱ्यामधून दुरात्मा निघून गेला. कुबड्या बाईमधून दुष्टात्मा निघून गेला आणि ते लोक बरे झाले. काही त्रास, काही आजार, काही जे संकट असतात, काही निराशपणा, हा दुरात्म्याने पाप केल्यामुळे येतो. बघ, तुझा येशू तुझ्या समोर उभा आहे, स्वतःचं रक्त त्या कटोऱ्यामध्ये घेऊन, स्वतः त्याचं रक्त. आणि म्हणतो, आज हे रक्त मी तुझ्यावर शिंपडेल आणि इथून पुढे मी तुझे पाप आठवणीस आणणार नाही. धन्य आहे तो व्यक्ती ज्याचे पाप क्षमा झाले आहेत, त्याच्यावर दया झाली आहे. देवापासून लांब पडणं, देवाच्या हृदयाला न ओळखणं, येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरच्या बलिदानाला तुच्छ लेखणं, हे देखील मोठं पाप आहे. देवाच्या सानिध्यात न जाणं, प्रार्थना न करणं, प्रार्थनामय
जीवन न ठेवणं, कोणतेही निर्णय घेताना देवाला न विचारणं, हे देखील पाप आहे. आज म्हणा, प्रभू अशी कोणतीच गोष्ट मी करणार नाही ज्याच्यात तू नाहीयेस. मला तो अनुग्रह दे तुझ्यानुसार चालण्याचा. देवाला त्रास होतो प्रियांनो, जेव्हा आपण त्याला न विचारता गोष्टी करतो, कारण त्याने तुमच्यावर प्रेम केलं आहे. प्रेम केलं आहे त्यांनी. आज देवाकडे वळ. मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, अपनी राह पर चलाया, तूने मुझे है छुड़ाया. हात उभारून धन्यवाद द्या येशूला. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आला आहे. अनेक हृदय बदलली आहे. रहूंगा उंच स्वरामध्ये. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात त्याचं एक गुप्त पाप असतं, जो ते कधीच तो कबूल करत नाही. तो मनुष्यासमोर कबूल करेल तर मनुष्य त्याचा तिरस्कार करेल, त्याला कमी लेखेल याची भीती असते. आणि दावीद राजा म्हणतो, तो काळ होता जेव्हा मी गप्प राहिलो, मी माझे पाप कबूल केले नाही, पण निराशेने मला ग्रासून टाकलं. पण देवा, जेव्हा मी तुझ्या जवळ आलो, तू मला शुद्ध केलं. तू मला शुद्ध केलं. तू माझे पाप धुवून काढलेस आणि मला विजयावर विजय देत गेला. आज येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जे हृदय बदललं आहे, ज्यांनी खरोखर क्षमा मागितली आहे, तुझ्या हातामध्ये यहोवा निसीचा झेंडा मी पाहत आहे. जो व्यक्ती आपले पाप कबूल करतो, जो व्यक्ती त्या क्रूसाकडे बघतो की नाही, हा येशू ख्रिस्त जात आणि धर्म नाही तर माझ्या पापासाठी आला. त्याचं तारण झालं. आणि जेव्हा तुझं तारण होतं, जेव्हा तू क्षमा पावला असतो, तेव्हा तू कृपेचा भागीदारी होतोस. आणि कृपा तुला उखळण्यात उचलून अधिपतीच्या पंक्तीमध्ये बसवते. आज येशूच्या नावामध्ये तुमची उखळणं असणारी परिस्थिती अधिपतींसारखी होत आहे. प्रभू म्हणतो, माझ्याकडे या आणि माझं ओझं घ्या, ते हलका आहे. अनेकांचे खांदे ओझ्याने जड झाली आहेत. कशी झाली आहे? जड. अनेक ओझं, आजाराचं, त्रासाचं, दुःखाचं, स्वतःच्या पापाचं, गुप्त झालेले पाप, कोणी न पाहिलेले पाप, एकांतात केलेले पाप, अंधारात केलेले पाप. पण तुला काय वाटतं, देव पाहत नाही? देव पाहतो. आदाम आणि हवा जेव्हा फळ खात होते, तेव्हा देव झोपलेला नव्हता. त्याचं लक्ष होतं की ह्यांना वाटलं देवांना नाही
देवाने पाहिलं तिला. पण तरी तो भेटायला आला. तरी देव आदाम आणि हवेला शोधत भेटायला आला. कारण त्याचं प्रेम होतं त्यांच्यावर. देवाचं प्रेम आहे तुमच्यावर. हा संदेश काय सुसमाचाराच्या नवीन लोकांसाठी नाहीये. मी त्यांना सांगतेत जे विश्वासू आहेत, घरातले पण हरवलेले. तो मोठा मुलगा त्या बापाच्या जवळ होता, पण त्याच्या हृदयाला, बापाच्या हृदयाला तो ओळखू शकला नाही. काय म्हणतो तुझा बाप तुला? स्वर्गीय बाप तुला म्हणतो माझ्याकडे ये, मी देईल ते पाणी तू पी, मी देईल ते अन्न तू खा. ते पाणी, ते अन्न देवाचं पवित्र वचन आणि पवित्र आत्म्याचा झरा आहे. प्रभू म्हणतो फुकट घे, कसली किंमत मोजावी लागणार नाही, फक्त मुखातनं कबूल करायचंय. तू माझा देव आहेस, मी विश्वास करतो मी आज पापातनं मुक्त झालो आहे. येशू तुमच्या खांद्यावरचं ओझं घेऊन त्याचं ओझं तुम्हाला देत आहे, जे हलकं आहे, जे हलकं आहे, जे हलकं आहे. एक व्यक्तीला खरोखर तुमच्या खांद्यावर सतत ओझं असल्यासारखं वाटतंय किंवा वाटायचं, तो 24 तास 7 दिवस एक दुरात्मा तुझ्या खांद्यावर होता आणि तो या क्षणी निघून गेला आहे, निघून गेला आहे. कोण आहे तो व्यक्ती की सतत खांद्यावर ओझं वाटायचं? माझा विश्वास ठेवा. सगळ्यात मोठा चमत्कार आहे मन वळणं. जा प्रभू जवळ, या क्षणी प्रभूला भेटा आणि म्हणा नाही जगू शकत देवा तुझ्याशिवाय आम्ही. बसू नका कोणी खाली प्लीज. म्हणा हे प्रभू तू आमचं प्रेम आहेस, आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. भीतीचे आत्मे अनेकांना सोडून निघून जात आहे. भीतीचे आत्मे येशूच्या नावामध्ये भीती निघून जात आहे, भीती निघून जात आहे, भीती निघून जात आहे. हे रबा नमहसी अंधो रबा. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. अनेकांना प्रभू भेटत आहे, अनेकांना प्रभू भेटत आहे, अनेकांना प्रभू भेटत आहे. या ती पूर्वीची आग प्रभूकडे मागा, की जसं सुरुवातीला मी अग्नीने जळत होतो प्रभू, जळत होते, तसं मला पुन्हा कर. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. फक्त 5 मिनिटं. देवाचा आत्मा या क्षणी प्रभू तुझ्या लोकांना घेर. आनंदी हृदय त्यांचे या क्षणी होत आहे. एक सहायक देवाचा आत्मा तुमच्या जवळ येत आहे. येशूच्या नावाचे बंद दरवाजे आहेत ते मी खोलते.
जे शैतानी दरवाजे आहेत ते बंद होत आहे येशूच्या नावामध्ये. नासरतकर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, येशूच्या नावात पायातलं गेलेलं बळ येत आहे, पायातलं गेलेलं बळ येत आहे येशूच्या नावामध्ये. परमेश्वराची शांती प्रियांनो तुम्हाला लाभत आहे. देवाने तुमचं रडणं ऐकलं आहे, देवाने तुमचं रडणं ऐकलं आहे, परमेश्वराने तुमचं गाऱ्हाणं ऐकलं आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. इथून जाता क्षणी तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादांची रेलचेल सुरू होणार आहे. इथून जाता क्षणी मी असंच नाही बोलत आहे, येशूला खुद्द मी इथं उभा पाहत आहे, खुद्द मी इथं उभा पाहत आहे. खलाबाना मा सिखांतो नेंखरा मा शंदरे बेरेबे. जिथे खरा पश्चाताप आहे तिथे ख्रिस्ताचा आत्मा वस्ती करतो, तिथे ख्रिस्ताचा आत्मा वस्ती करतो. येशूच्या नावात आशीर्वाद तुमचा हिस्सा आहे. येशूच्या नावामध्ये तुम्ही रोगमुक्त झाले आहात. तुमच्या पायांमध्ये घोट्यांमध्ये बळ आलेला आहे येशूच्या नावामध्ये. मी बघत आहे येशूच्या नावामध्ये. रबा संदे ना सोरिया रबा. पवित्र आत्मा म्हणतो मी तुझा सहाय्यक राहील, इथून पुढे मी तुला मदत करील. पवित्र आत्मा तुझा सहाय्यक आहे, तुझा मदतगार आहे. येशूच्या नावात अग्निवंत व्हा, येशूच्या नावामध्ये पवित्र आत्म्याच्या अग्नीने ज्वालामुखीत तुमचा या क्षणी बदल होऊन जाओ. तुमच्या प्रार्थनेत, तुमच्या वचनात, तुमच्या आत्म्यात संजीवन येत आहे, संजीवन येत आहे, संजीवन येत आहे. हॉस्पिटल, तुमच्या घरात जो कोणी हॉस्पिटल मध्ये आहे या क्षणी ते बरे झाले आहेत. गुड न्यूज आली आहे, ते बरे होत आहे. डॉक्टरचे रिपोर्ट्स चेंज झाले आहेत, चेंज झाले आहेत येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. जवानांनो, तुमचं जीवन देवाला द्या. परमेश्वर तुम्हाला अद्भुत रीतीने उपयोगात आणत आहे. मागे एक जवान आहे, तू देवाचा एक मोठा दास होणार आहेस. एक जवान उभा आहे, तू खूप स्वतःला कमी लेखत होता, तू देवाचा एक प्रभावशाली दास होणार आहे. रखमा शांदानामा सिखे लेखरानामा सिखेंटे नोथानामा सांदेरेबे ओरिखामानामा शिखे. अपेंडिक्सचा आजार या क्षणी जात आहे, या क्षणी जात आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. लाभासा तेने मे खोतना महांते, तेने मे खोतना महांते केब्रिको लिबिदियाना महासुखोंता. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. एक बहीण घरी जायला घाबरतीये, वाद नको व्हायला. देवाचा आत्मा तुझ्या बरोबर आहे, सगळ्या शांतीत राहणार आहे. शिखाता राबाते मेरा कथना महांते लेब्रथो सेंटा मिरियतो नमा शिखते राबा बाबा लेगेने मेतो. थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. ये पवित्र आत्मा, ओ ये पवित्र आत्मा. थँक यू लॉर्ड. अरे ही सुवर्ण संधी आहे देवाची भेटण्याची. ओ मी आकाश उघडं पाहत आहे तुमच्यावर, आकाश उघडं पाहत आहे मी तुमच्यावर, आकाश उघडं पाहत. अरे बापरे, किती भूक आहे आत्म्याची तुम्हाला. तुम्ही तृप्त केले जात आहात, तुम्ही तृप्त केले जात आहात, तुम्ही तृप्त केले जात आहात. शाखाबारीने मे सुखो थो नमा सिखेतेने मे नखांती कलाबरांते. इथे कोणाचं घर आहे मला माहिती नाही, या कॉलनीमध्ये कोणाचं तरी घर आहे. ओ येशूच्या नावात एक भयंकर समस्येमधून तुम्ही जात आहात, ती समस्या निघून जात आहे येशूच्या नावामध्ये, निघून जात आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. शराबा सिखेंते ना सोरी नमा संदे. थँक यू लॉर्ड. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. थँक यू जीसस. आता जेव्हा तुम्ही घरी जाणार ना, तुम्हाला एक वेगळी उपस्थिती जाणवेल, एक वेगळी उपस्थिती. तुम्हाला असं वाटेल मी आता इथे रिक्षात गाडीतच प्रार्थना करू की काय. हालेलुया. किती प्रेम करतो देव तुमच्यावर, खूप प्रेम करतो. स्वतःला निराश करू नका, स्वतःला मागे टाकून देऊ नका.
बाप झालंय, उठ, उभा राहा, चालू लाग. तुझा प्रभू तुझ्या बरोबर आहे. स्वतःच्या हृदयावर हात ठेवा, म्हणा उठ, उभा राहा, चालू लाग. कारण देवाने सर्व पापे पुसून टाकली आहे, पुसून टाकली आहे. तू है महान करता, तू अद्भुत का, नहीं तेरे जैसा कोई. खूप भाऊ लोक एकटेपणातून जात आहेत. बाप आणि भावाचा सपोर्ट नसला, तो एकटेपणा, परिवाराचा सपोर्ट नसला. आजपासून येशू तुझा बाप आणि तुझा भाऊ आहे. सेवामध्ये प्रभू ग्रोथ आणणार आहे. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग टेस्टमनीज तुमच्या चर्चेस मध्ये येतील. खरमा सिखितो नमहातीयाला बांधते. थँक्यू जीसस. जसे आले ना तसे जात नाहीये तुम्ही. कधी कधी वातावरणात बदल नाही दिसत, शरीरात नाही दिसत, पण मी तुम्हाला सांगते, मी नेहमी म्हणते, बॉन्ड करून घ्यायचं तर घ्या. मी तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये विजयाचा झेंडा पाहत आहे. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. बोलो, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. मे बी साऊंड माझ्या समोर आहे, पण मला ना जेव्हा क्राऊड गातो ना खूप आवडतं, खूप आवडतं. तुमच्या शैतानासारख्या परिस्थिती तुमच्या पायाखाली तुडून घेतल्याशिवाय इथून जाऊ नका, आणि मी पण तुम्हाला काही जाऊ देणार नाही. आमेन, आमेन. काय त्रास आहे तुमचा, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, जो होता तो देवाने घालून टाकलाय. तुम्ही क्षमा पावलेले, कृपा पावलेले लोक आहात, देवाच्या जवळ असणारे लोक आहात. आजपासून निराशा तुमच्यावर सत्ता गाजू शकत नाही. परमेश्वराची उपस्थिती तुमचा आनंद आहे. आणि म्हणा, शैतान माझा आनंद चोरू शकत नाही. शैतान माझा आनंद चोरू शकत नाही. तर तो माझा काहीच चोरू शकत नाही. पुन्हा एकदा उंच स्वरात, शैतान माझा आनंद चोरू शकत नाही. तर तो माझा काही चोरू शकत नाही. हालेलुया. तुमचं जीवन बदललं आहे प्रियांनो. देवाची दया तुमच्यावर महान रीतीने झाली आहे. चिंता करू नको, देवाने तुझं ओझं घेतलं आहे. येशू ख्रिस्ताने तुझं ओझं घेतलं आहे. हालेलुया. शैतान हरा हुआ. कम या जरा पुढे. जितक्यांचा शैतान हरला गेलाय तो पुढे या. मेरा येशू विजय हुआ. मी काय म्हंटल, जेवढ्यांच्या जीवनातला शैतान हरलाय ते पुढे येतील. जेवढ्यांच्या जीवनातला शैतान हारलाय ते पुढे येतील. तुमचा एक स्टेप शैतानाला थोबाडीत मारल्यासारखं आहे. लय त्रास दिला ना त्याने तुम्हाला. निराशाच काय, दुःखच काय, आज त्याच्या थोबाडीत मारायची. म्हणा, शैतानाचं थोबाड. म्हणजे एवढं प्रेमान कशाला बोलायचं ना, फेस आणि चेहरा आणि तोंड.
माझ्या पायाखाली आहे. पायाखाली हा, आणि तो हारला गेला आहे. हे बघा, इतके नूरवंत तुम्ही दिसत आहात, इतके छान तुमचे चेहरे झालेत. का बरं माहितीये? पुसून टाकलं देवाने. जे शैतानाने लिहिलं होतं ना, दोष देत होता, आता तुमच्यावर दोष नाहीये. हालेलुया, तुम्ही दोष मुक्त झाला आहात. हालेलुया. शैतान हारा हुआ. जप जप. शैतान पायाखाली तुडवा. मेरा यीशु विजय हुआ. शैतान हारा हुआ. मेरा यीशु विजय हुआ. यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया. यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया. हमें ऊपर विजयी होकर अधिकार जीत लिया. ऊपर विजयी होकर हमें विजयी जीत लिया. हालेलुया, हालेलुया. यीशु मेरा विजय हुआ. हालेलुया, हालेलुया. यीशु मेरा विजय हुआ. शैतान हारा हुआ. थांबा 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 ना. तुम्ही ना त्याला ना हे करताय, मेकअप करताय त्याच्या चेहऱ्याच्या जागीच उभं राहून. मी म्हंटल त्याला कुचलायचंय. तुमची कृती फळ घेऊन येते. तुमची कृती. विजयी लोक असे नसतात. ते इतके आनंदी असतात, इतके आनंदी की ते उड्या मारतात. आपल्या जागेवर जंप करायची. स्त्रियांना घाबरायचं नाही, लाजायचं नाही. शैतान येतो, तोच त्रास देतोय. हा, हालेलुया. उडी मारून मी मारली असती, पण हे स्टेज आहे. किती पक्का आहे ते मला माहिती नाही. पण तुम्ही तर येशूने बनवलेल्या जमिनीवर आहात, पक्की आहे ती. आमेन. तुमचा विश्वास आहे, तुम्ही इथून विजयी होऊन चाललेत. धन्य आहे ते लोक ज्यांनी देवाचं वचन ऐकलंय, ग्रहण केलंय, आणि ते 100 पट फळ घेऊन येतील. हालेलुया, हालेलुया. शैतान हारा हुआ. कुचला त्याला. व्हेरी गुड. मेरा यीशु विजय हुआ. Come on. शैतान हारा हुआ. मेरा यीशु विजय हुआ. यीशु ने क्रूस पर, यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया. यीशु ने हमें विजयी जीवन दिया. विजयी होकर हमें विजयी जीवन दिया. उनका स्वरन. हालेलुया, हालेलुया. यीशु मेरा विजयी हुआ. अरे शैतान हारा हुआ. मेरा यीशु विजय हुआ. शैतान हारा हुआ. मेरा यीशु विजय हुआ. हालेलुया, हालेलुया. बापाची कबुली आपल्यावर दया करणं आहे, दया घेऊन येणं आहे. कोणाची? येशूची दया. हालेलुया. तुम्ही विजयी पावलेले लोक आहात प्रियांनो. तुम्ही सामर्थ्य पावलेले लोक आहात, निवडलेले लोक आहात, देवाच्या राज्याचे निवडलेले लोक आहात. आज पुढे येशूच्या नावात इथून पुढे मी घोषणा करते, तुमच्या जीवनावर शैतानाची नाही तर पवित्र आत्म्याची सत्ता चालणार आहे. पवित्र आत्म्याची सत्ता चालणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला शौल बनायचं नाही, मला दावीद बनायचंय. हालेलुया. जो चुकलाय पण तरी देवाच्या हृदयाचा आहे. हालेलुया. आणि मी तो मुलगा बनणार
हरवलेला आहे. कळलं? मी तो आज्ञाधारी मुलगा बनेल जो माझा पिता करतो ते करण्यात मी खुश राहील. जो माझा स्वर्गीय देव करतो ते करण्यात मी खुश राहील. आमेन, आमेन. मला अजून एक छोटीशी क्रिया तुम्हाला द्यायची आहे. असं आहे त्याचं हे. शैतान तेरी खोपड़ी है मेरे पाँव के नीचे. हा, मी नेहमी म्हणते नाशिक मध्ये शैतान मला सगळ्यात जास्त घाबरतो, कारण हे सगळं मी रोज करते. घेणार 2 मिनिटं. हा, आज जो दुरात्मा त्रास देतो त्याला तुमच्या पायाखाली ठेवा. विजयी तर झालेच आहात. आवाज असा पाहिजे, आवाज असा पाहिजे तुमचा उंच, की जाता जाता तुम्हालाच वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये पण एक दावीद आहे जो गाऊ शकतो. शैतान तेरी खोपड़ी है मेरे पाँव के नीचे. शैतान तेरी खोपड़ी है मेरे. आमेन. पावरफुल आवाज. शैतान तेरी खोपड़ी है मेरे पैर के नीचे. बोला. शैतान तेरी खोपड़ी है, शैतान तेरी खोपड़ी है मेरे पाँव के नीचे. शैतान तेरी खोपड़ी है मेरे पाँव के नीचे. थांबाव. असं काय बघताय हो? नवीन नाहीये काही. मी तुमच्या जीवनातल्या शैतानाची वाट कशी लावायची थोडंसं सॅम्पल देऊन चालले. स्तोत्र संहिता 2 अध्याय मध्ये असं लिहिलेलं आहे, शत्रूंची जी युक्ती वगैरे होती है ना, सोप्या भाषेत सांगते, घरी जाऊन वाचा. शत्रूची जी युक्ती होती. वेळ झाला पास्टर? ओके, थांबा जरा 2 मिनिट. त्यांनी जेवढ्या युक्त्या केल्या, जेवढा त्यांनी शत्रूंची येण्याची आवाज ऐकले, कोणी? त्याच्या लोकांवर. असं लिहिलंय, परमेश्वर सिंहासनावर बसून हसला आणि त्याला गंमत वाटली. इथून पुढे समस्यांना पाहून हसायला शिका. शत्रूला पाहून देवाला गंमत वाटली की यांना माहितीये हे जिंकू नाही शकणार, तरी पण हे लढायला आले. तुमच्या जीवनातल्या वाईट परिस्थिती तुम्हाला कधीच, तुमच्या जीवनावर त्या कधीच जिंकू शकत नाही. म्हणून तुम्ही काय करा, त्यांची गंमत करा, हसा त्यांना आणि त्याला काय म्हणायचं, तू माझ्या पायाखाली आहेस. हा, वेळ झालाय, जास्त बोलायला लावू नका. जे करायचे ते केल्याशिवाय मी तर सोडणार नाही. शैतान तेरी खोपड़ी है. यूथ, शैतान तेरी खोपड़ी है मेरे पाँव. कम ऑन जंप. शैतान तेरी खोपड़ी है मेरे पाँव के नीचे. 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 कम ऑन जंप. जोरात. शैतान तेरी खोपड़ी है मेरे पाँव के नीचे. शैतान तेरी खोपड़ी. वंडरफुल. शैतान तेरी खोपड़ी है मेरे, बीमारी तेरी खोपड़ी है मेरे पाँव के नीचे. बीमारी तेरी खोपड़ी है मेरे पाँव के नीचे. बीमारी तेरी खोपड़ी. हालेलुया, हालेलुया. बाकीचं उद्या घेऊ. तयार आहे तुम्ही उद्या यायला? मी बिलीव्ह करते उद्याचा दिवस महाआशीर्वादाचा दिवस असला, महान आशीर्वादाचा. हालेलुया. जाता जाता फक्त त्याची खोपडी लक्षात ठेवायची आणि तुमचे पाय लक्षात ठेवायचे. आमेन, आमेन. हालेलुया. तुम्ही विजयी लोक आहात. हालेलुया. विजयाचा झेंडा तुम्ही घेऊन जात आहात. परिस्थिती बदलल्या गेल्या आहे. आमेन. जोरदार आमेन म्हणा. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.